नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अभ्यास हाच मंत्र या यूट्यूब चॅनलवरती. तर आज आपण टेटसाठी आता TET एक्झाम झालेलीच आहे. CTET एक्झाम देखील आता होणारच आहे. तर ती झाल्यानंतर टेट थर्ड एक्झाम ही 100% होणारच आहे. मग त्यासाठी टेट 3साठी आपण IBPS पॅटर्ननुसार जास्तीत जास्त करून मॅथ्स आणि रिजनिंगवरती फोकस करून अभ्यासाला सुरुवात करणार आहेत. तर चला माझ्याबरोबर तुम्ही देखील आपण अभ्यासाला सुरुवात करू. तर आज आपण सिम्प्लिफिकेशनवरतीच क्वेश्चन घेणार आहोत. म्हणजेच आपण त्याला बॉडमॉस असे म्हणतो. बॉडमॉस म्हणजेच मराठीमध्ये जे कंचे भागू बेव म्हणजे कंचे भागू बेव म्हणजे कंसाचे कंचे भागाकार भागू गुणाकार बेरीज आणि वजाबाकी अशा प्रकारचे बॉडमॉसचे आपण क्वेश्चन आज सॉल्व्ह करून घेणार आहोत. तर पहिला प्रश्न आहे. तर हे जे मी क्वेश्चन घेतलेले आहेत ते म्हणजे IBPS पॅटर्ननुसारच आहेत आणि IBPS जी एक्झाम कंडक्ट करते त्यातीलच क्वेश्चन इथे घेतलेले आहे. तर इथे बघा 40% ऑफ म्हणजे 40%चे 750 वजा क्वेश्चन मार्क वजा 450 भागिले 9 गुणिले 4 बरोबर 40. तर ह्या ठिकाणी कोणतं उत्तर येतं हे आपल्याला काढायचं आहे. तर 40% हे छेद घ्यायचं, छेद 100 घ्यायचं. ऑफ म्हणजे चा ची असेल तर गुणाकार येते. 40%चे मग 750 आहे तसे इथे लिहून घ्यायचे. 750 वजा चिन्ह आहे तसे वजा चिन्ह, क्वेश्चन मार्क आहे तसं क्वेश्चन मार्क वजा 450 भागाकार आहे तसे भागाकार 450 भागिले 9. मग हे भागिले चिन्ह इथं घ्यायचं आणि 9 इथे लिहायचे कारण की हे भागाकार आहे. 450 भागिले 9 मग 450 भागिले 9 गुणिले 4 मग इथं गुणिले 4 बरोबर किती 40. आता हा शून्य गेला हा शून्य गेला मग हा शून्य गेला हा शून्य गेला उरले किती. आता या दोघांचा गुणाकार करायचा आहे. 5 चोक 20चे 0 हातचाला 2 7 चोक 28 29 30 ह्या दोघांचा आपण गुणाकार केला. वजा चिन्ह आहे तसं लिहायचं, क्वेश्चन मार्क आहे तसं लिहायचं, परत वजा चिन्ह आहे तसं लिहायचं. 450 भागिले 9 गुणिले 4 मग 9नं 450ला भागायचं. 9 1 9 9 2 18 9 3 27 9 चोक 36 9 5 45 5 45 शून्य आहे तसे आहे. मग 5 चोक 20 आणि हे एक शून्य आहे तसं आहे बरोबर 40. तर हे वजा 200 आहे ते बरोबर चिन्हाच्या पलीकडे अधिक 200 होतात. हे बरोबर चिन्ह आहे तसं लिहायचे. 40 आहे तसे उतरून काढायचे. वजा 200 इकडे गेले तर अधिक 200 होतात. मग हे 300 वजा क्वेश्चन मार्क आहे तसं उतरून लिहायचं. 300 वजा प्रश्नचिन्ह आहे तसं उतरून लिहिलं. मग 40 अधिक 200 240. आता 240. आता काय करायचे 300 वजा क्वेश्चन मार्क बरोबर 240. हे अधिक 200 ह्या साईडला आले तर वजा 200 होतात. मग 300 वजा 200 मग हे क्वेश्चन मार्क अधिक वजा क्वेश्चन मार्क इथं अधिक ह्या साईडला गेला तर अधिक क्वेश्चन मार्क. मग क्वेश्चन मार्क आहे तसंच लिहायचं किंवा याला आपण एक्स म्हणून पण चालू. मग 300 मधून 240 गेले उरले किती 60. मग बरोबर याचं उत्तर काय आहे. उत्तर किती आलेलं आहे आपल्या प्रश्नाचं 60. तर पुढे तर इथे मी तुम्हाला समजावून सांगण्यासाठी माझा स्पीड कमी आहे, पण आपल्याला तिथे स्पीड खूप प्रमाणात वाढवावी लागते आणि प्रश्न फास्ट सोडवावे लागतात. आपल्याला तेवढा वेळ पण नसतो. यासाठी प्रॅक्टिस होणे हे फार महत्त्वाचे आहे. त्यासाठी आपण डेली प्रॅक्टिस केले पाहिजे मॅथ्स आणि रिजनिंगचे. तर दुसरा क्वेश्चन घेते मी. 13 गुणिले 8 अधिक 7 गुणिले 22 बरोबर क्वेश्चन मार्क वजा 15. आता हा एक प्रश्न घेतलेला आहे. तर हे कसं करायचं बघा. 8 त्रिक 24चे 4 हातच्याला 2 8 1 8 2 9 10 104 अधिकचे अधिक ह्या दोघांचा आपण केलेला आहे. 7 गुणिले 22 करायचं. 7 दुने 14चे 4 हातच्याला 1 7 दुने 14 आणि 1 15 बरोबर क्वेश्चन मार्क वजा 15. आता 104 अधिक 154 किती झाले 4 आणि 4 8 5 आणि 0 5 1 आणि 1 2 258 बरोबर क्वेश्चन मार्क वजा 15 वजा 15. आता या साईडला वजा 15 काय होणार आहे अधिक 15 होणार. वजा 15 या साईडला आपण घ्यायचे अधिक 15 होणार.
तर पहा 258 अधिक 15 बरोबर क्वेश्चन मार्क आहे तसंच लिहायचं, किंवा याला तुम्ही एक्स लिहिला तरी चालेल. आता मी ते एक्स लिहिते बघा, याची किंमत एक्स म्हणून आपण काढायची. 8 आणि 5 किती 13, 13चे 3 हातच्याला 1, 5 6 आणि 1 7, 2चे 2. उत्तर काय आपलं 273. अशा प्रकारे आपण गणितं सोडवायचे आहेत. खाली आता तिसरा प्रश्न घेऊया आपण बॉडमसवरचे. एका टॉपिकवरचे जोपर्यंत आपल्याला क्वेश्चन्स येत नाहीत आणि हा टॉपिक खूप म्हणजे खूप महत्त्वाचा आहे, या टॉपिकवरती बॉडमसवरती 10 ते 15 प्रश्न हे टेट एक्झामला विचारले गेलेले होते. IBPSनुसार 10 ते 15 क्वेश्चन्स. आणि जेवढे आपण इझी सोडवत गेलो तर आपल्याला काय होते की मग असे अवघड क्वेश्चन आले ना, आपल्याला काही सुचत नाही किंवा समजत नाही. त्यासाठी आपण आधी जड प्रश्न सोडवायला घ्यायचे. जोपर्यंत येत नाही तोपर्यंत प्रयत्न करायचा, अजिबात थांबायचं नाही. प्रश्न येत नाही सोडवत राहायचं. आणि जेवढी प्रॅक्टिस जास्त असते मॅथ्स आणि रिझनिंगची, तेवढा आपल्याला जास्त प्रमाणात अभ्यास हे म्हणजे गणितं इझी जातात. आता तिसरा क्वेश्चन घेऊया आपण. वर्गमुळात 56 25 भागिले 15 गुणिले 21 भागिले 3 अधिक 5 बरोबर प्रश्नचिन्ह. आता याचं उत्तर आपल्याला काढायचं. आता हे वर्गमुळात, आता कुठल्या तरी संख्येचं हे वर्गमूळ आहे. तर 25 कशाचं आहे तुम्हाला माहिती आहे, 5 5 25. तर 25 काय आहे 5चा आहे. मग आता 56 कुठल्या संख्येच्या वर्गमुळाच्या जवळ येते बघायचं. 7चा वर्ग किती, 7 7 49 आणि त्याच्यापुढे 8चा वर्ग किती, 8 8 64. मग 7 आणि 8, 7 आणि 8, 8पेक्षा ही 8 ही संख्या येऊ शकत नाही, कारण की 8पेक्षा 8 8 8 64, 64 ही संख्या 56पेक्षा कशी लहान आहे. मग त्याच्या 8च्या आधीचे वर्गमूळ घ्यायचं. नंबर किती 7, मग इथं 7 घ्यायचं. 75चं हे काय आहे वर्गमूळ आहे. पुढे भागाकार चिन्ह, भागाकार हे खाली भागाकार करायचं आपण. भागाकार 15, मगाशी देखील असं गुणिले, इथं गुणिले करायचं. आता ह्याचं वर्गमूळ काढलं, भागिले चिन्ह भागाकार दिलं, 15 आहे तसे लिहिले. हे गुणाकाराचे चिन्ह आहे तसं 21, परत भागिले 3 आणि अधिक 5, इथं अधिक 5 बरोबर क्वेश्चन मार्क. पुढे बरोबर 15 याला भाग जायचं. 15 1 15, 15 2 30, 15 त्रिक 45, 15 चौक 60, 15 25 75, 15 5 75 आले. 15 5 75, परत 3 याला भाग, 3 1 3 7, 3 7 21, मग 7 5 35 अधिक 5, 35 आणि 5 किती आले 40 क्वेश्चन मार्क बरोबर 40. म्हणजे उत्तर काय आलं आपलं 40 आलेलं आहे. अशा प्रकारे आपण प्रश्न सोडून घ्यायचे आहेत. आता 4 नंबरचा क्वेश्चन बघू. खूप प्रश्न मिळतात, आपण त्या म्हणजे बॉडमसचे क्वेश्चन कसे असतात त्याचे नियम समजून घ्यायचे आणि अशा प्रकारचे प्रश्न सोडवत राहायचे जोपर्यंत आपल्याला एक एक टॉपिक घ्यायचा डेली आणि तो कव्हर करण्याचा प्रयत्न करायचा. 4 नंबरचं क्वेश्चन घेऊया. 3 गुणिले 4 त्याचा घन गुणिले 2/3 चा चौथा भागिले क्वेश्चन मार्क बरोबर 1/624. याचं उत्तर आपल्याला काढायचं आहे. आता हे बरोबर आहे. आता पहा